धुळे शहरात खालचेगाव बौद्धवाडा येथे दुचाकीवर संशयास्पद फिरत असलेल्या तिघांना बनावट नोटा बाळगताना शहर पोलिसांनी जेरबंद केलं आहे। त्यांच्याकडून 4,11,000 रुपयांच्या बनावट नोटा, दुचाकी, मोबाईल असा एकूण 5,46,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे खळबळ माजली आहे। किरण सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतिलाल जाधव राहणार ऐंचाडे तालुका साक्री या 3 लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे 4,11,500 रुपयाच्या 500 रुपये दराच्या चलनी नोटा मिळून आलेल्या आहेत। त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठोंबरे राहणार चांदवड याने दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं। त्यावरून त्या ठोंबरेला देखील अटक करण्यात आलेली आहे। आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत। जे आधी 3 आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे। आज ठोंबरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास EPI हेमंत पाटील साहेब करीत आहेत। पूर्वी काही पार्श्वभूमी काय या संदर्भात? नाही, आरोपींची पार्श्वभूमी नाही आहे, पण सखोल तपास चालू आहे।